सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 36, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण विगत अनेक दिवसांपासून स्वाध्याय करीत आहोत आणि त्या क्रमामध्ये आपण आज 36 क्रमांकाच्या श्लोकाचा स्वाध्याय करणार आहोत. विगत श्लोकांमध्ये आपण पाहिलं की वस्तू स्वातंत्र्याचा सिद्धांत, जो की प्रत्येक द्रव्याचं अनंत असं स्वातंत्र्य अधोरेखित करतो आणि त्यामुळे गुरुचं जीवनामध्ये असणारं स्थान, त्यांचं नैमित्तिक रूप स्वरूप आपण अभ्यासलं. आत्मा आपल्या आत्म्यामध्येच आत्म्याच्या द्वारे आत्मतत्वाचा आश्रय घेऊन आपल्या आत्म्याचं ध्यान करतो आणि सर्व प्रकारे आपल्या आत्महिताची इच्छा करणारा असल्याने, आत्महितासंबंधीच्या सर्व गोष्टींचं परिज्ञान करून घेणारा असल्यामुळे आणि स्वतःच्या हितामध्ये स्वतःलाच प्रयुक्त करणारा असल्यामुळे आत्माच आत्म्याचा गुरु आहे, असं आपण विगत श्लोकांमध्ये पाहिलं. त्याशिवाय हे सुद्धा पाहिलं की अज्ञानी जीवाला ज्ञानी करता येत नाही, ज्ञानी जीवाला अज्ञानी करता येत नाही, कारण जीव आपल्या स्वतंत्र योग्यतेने अज्ञानी राहतो किंवा ज्ञानीपणाला प्राप्त होतो. आणि ज्याप्रमाणे धर्मद्रव्य हे स्वतः गतिमान असणाऱ्या जीव आणि पुद्गल द्रव्यांना गतीमध्ये निमित्त बनतं, सहचारी बनतं, परंतु ते जीव पुद्गलांना जबरदस्ती बलात् गतिमान करत नाही, त्याचप्रमाणे हे सर्व गुरु, देवशास्त्र गुरु किंवा अन्य कुटुंबीय, अन्य सर्व परपदार्थ हे जीवाच्या उत्थानामध्ये किंवा पतनामध्ये केवळ निमित्त मात्र आहेत, ते खऱ्या अर्थाने उपादान कारण नाहीत. विगत श्लोकांमधल्या स्वाध्यायामध्ये आपण याची खूप विस्ताराने चर्चा केली. मी पुन्हा एकदा आपल्याला हे सांगू इच्छितो की निमित्त उपादान हे प्रकरण खूप मोठं आहे आणि खूप व्यवस्थितरित्या समजावून घेण्याजोगं आहे आणि त्यामुळे आपण त्याचा सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. त्या अनुषंगाने चर्चा आली होती की द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणजे काय. परमपरमागम ग्रंथादिराज समयसारामध्ये या द्विक्रियावादी मिथ्यादृष्टीपणाची चर्चा येते. असा मिथ्यादृष्टी जीव, असा अज्ञानी जीव की जो स्वद्रव्याच्या क्रियेबरोबरच परद्रव्याच्या क्रियेचं कर्तृत्व सुद्धा स्वतःकडे घेतो, त्याला द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणतात. म्हणजे जीव हा जीव आहे, जीवात्मा आहे, चैतन्यमय आहे. ज्ञान दर्शन हा जीवाचा स्वभाव आहे. जाणणं पाहणं हे जीव स्वतःचं काम आहे, ते तो करतो. सुखदुःखाचा अनुभव करणं हे जीवाचं कार्य आहे. परंतु हा जीवात्मा या कार्यांसोबतच परद्रव्यांच्या क्रियेचा सुद्धा मी करता आहे, अशा प्रकारे धारणा करतो. यालाच द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणतात. कालच्याच व्याख्यानाच्या आधारे आपण जर बोलायचं झालं तर तेथे असणारा जो कुंभार उदाहरणामध्ये आपण घेतला होता की जो मडकं बनवतो आणि मडकं बनवत असताना मडके रूपाने माती परिणमित होते. माती परिणमन करीत करीत मडक्याचा आकार घेते आणि कार्यरूपाने परिणमते. त्यावेळी हा कुंभार आपापल्या हलनचलन रूप, हालचाल रूप क्रिया करतो आणि मला मडकं बनवायचं आहे अशी इच्छा करतो. इथे दोन द्रव्य स्वतंत्र होती, दोन द्रव्यांच्या परिणती स्वतंत्र होत्या. त्यावेळी कुंभाराने असा समज केला, अशी धारणा केली की मी मडक्याला बनवतो, अशा इच्छेचा करता पण मी आहे. हे जे हलनचलन करतो आहे, हालचाल करतो आहे, या मडके बनवण्यारूप जे शरीराची हालचाल करतो आहे त्याचाही मी करता आहे. आणि शिवाय मातीच्या गोळ्यामधून जो मडक्याचा आकार येतो आहे त्याचा सुद्धा करणारा करता मीच आहे. अशा प्रकारे त्याने स्वतःच्या
मडके बनवणे रूप इच्छेचं कर्तृत्व, शरीराच्या हलनचलन रूप क्रियेचं कर्तृत्व आणि मातीपासून बनल्या जाणाऱ्या मडक्याच्या रचनेचं कर्तृत्व हे सुद्धा सर्व कर्तृत्व स्वतःकडे घेतलं. येथे दोन भिन्न भिन्न पदार्थांच्या दोन अवस्था होत्या. त्या दोन्ही स्वतंत्र पदार्थांच्या स्वतंत्र अवस्थांचं भिन्न भिन्न ज्ञान करून न घेता त्या कुंभाराने स्वतःच्या मडकं बनवणे रूप इच्छेचं कर्तृत्व पण आपल्याकडे घेतलं एक, आणि मडके बनवणे रूप जी परद्रव्याची क्रिया होती त्याचं देखील कर्तृत्व घेतलं. अशा दोन क्रियांचं कर्तृत्व घेतलं म्हणून त्याला द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणतात. त्याचप्रमाणे हे सिद्धांतावर घटित करायचं असेल तर हा हात खाली आहे आणि हा हात खाली असताना मी हा हात असा वर घेतो, तर अशा प्रकारे येथे द्विक्रियावादी मिथ्यादृष्टीपणा झाला. कसा काय झाला घटित करूया. तर येथे हा हात असा आहे आणि तो असा वर घेतला, तर येथे दोन क्रिया झाल्या. कोणत्या क्रिया झाल्या की मी हात वर घेतो अशा प्रकारची इच्छा मी केली, हा हात वर घेतो अशा प्रकारचा इच्छा भाव मी केला आणि त्याच वेळेला हा हात वर जात होता त्याचं ज्ञान मी केलं. हे तर आहे जीवाचं कार्य. आणि त्याच वेळेला हे शरीर स्वतंत्र द्रव्य आहे आणि या शरीराचा एक अंगरूप हा हात आहे आणि या शरीराची खालून वरपर्यंत अशी जी गती झाली किंवा असं जे कार्य घडलं त्याचा करता शरीर आहे. आता येथे आपल्या लक्षात येईल की दोन द्रव्य आहेत आणि दोन कार्य आहेत. पहिलं द्रव्य जीवद्रव्य, त्याचं कार्य आहे मी हात वर करतो अशी इच्छा करणं पहिलं, आणि त्याच जीवाचं अजून एक कार्य आहे ते म्हणजे हा हात मी वर घेतो आहे आणि हा हात वर जात असताना त्याचं ज्ञान करून घेणं. ही दोन्हीही कार्य जीवाची आहेत. आणि त्याच वेळेला हा हात खालून वर जातो आहे, ही जी क्रिया घडली हाताचं खालून वर जाणं, ही जी क्रिया घडली ही शरीराची क्रिया आहे. आता हा जीवात्मा असं मानतो, अज्ञानामुळे असं मानतो की हात खालून वर करण्याची इच्छा करणारा पण मीच आणि त्याच वेळेला या हाताला वर घेऊन जाणारा सुद्धा मीच. खरं म्हणजे इथे दोन भिन्न भिन्न द्रव्य होती. इच्छा करणारा जीव द्रव्य होता आणि हाताचं हलनचलन करणारं द्रव्य शरीर नावाचं भिन्न पुद्गल द्रव्य होतं. येथे दोन द्रव्यांच्या दोन भिन्न क्रिया असताना सुद्धा या जीवात्म्याने जीवाच्या क्रियेचा करता पण मीच आणि पुद्गलाच्या क्रियेचा करता पण मीच अशा प्रकारे दोन्ही क्रियांचं कर्तृत्व घेतल्यामुळे या अज्ञानी मिथ्यादृष्टी जीवाला द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणतात. दोन क्रियेचं कर्तृत्व घेणारा मिथ्यादृष्टी. तसंच इथे जीवाची दोन कार्य सांगितली. एक कार्य सांगितलं होतं मी हात वर करतो अशी इच्छा करणं आणि त्याच वेळेला हात जो वर जातो आहे त्याचं ज्ञान करून घेणं. हे दोन्ही कार्य जीव करतो. का दोन कार्य का जीव करू शकतो? कारण जीवाचं स्वभावरूप कार्य आहे केवळ जाणणं, जे 2 नंबरचं होतं. हाताला खालून वर जाताना जाणणं हे जीवाचं मूळ कार्य आहे, मूळ स्वाभाविक कार्य आहे. परंतु जीव ते तर करतोच, पण त्यासोबत एक एक्स्ट्रा विभाव भाव करतो की हा हात मला वर घेऊन जायचा आहे अशी इच्छा. ही इच्छा करणं सुद्धा शरीर करत नाही, इच्छा सुद्धा जीवच करतो. आणि ही इच्छा जोपर्यंत जीव करत राहतो तोपर्यंत त्याचा संसार भाव सुटत नाही, तो पूर्ण शुद्ध अवस्थेला प्राप्त होत नाही. हे थोडंसं सूक्ष्म होत जाईल, त्यामुळे मी इथेच थांबतो आहे. द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी हेच मला केवळ समजावून सांगायचं होतं, ते पण संक्षेपामध्ये. जेव्हा समयसार ग्रंथाचा आपण स्वाध्याय करू तेव्हा निश्चितच याच्यावर विस्ताराने आपण चर्चा करूया. तर द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी याचा अर्थ जीव मिथ्यादृष्टी अवस्थेमध्ये स्वतःच्या अज्ञान भावामुळे जीवद्रव्याच्या क्रियेचा सुद्धा कर्ता बनतो, कारण तो जीवद्रव्य आहेच, पण त्यासोबत सोबत तो जीवद्रव्याच्या क्रियेसोबतच स्वतःच्या क्रियेसोबतच अन्य पुद्गल द्रव्यांच्या क्रियांचा सुद्धा स्वतःला कर्ता करतो, मानतो. यालाच द्विक्रियावादी मिथ्यादृष्टी म्हणतात. आणि हे प्रत्येक वेळी, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये हे अज्ञान सुरूच आहे.
आणि त्यामुळे हे अज्ञान दूर करण्यासाठी तो भाग थोडासा आपल्याला विस्ताराने समजावून घेणं आवश्यक आहे. मूळ चर्चेकडे येऊया की पूज्यपाद स्वामींनी इतका महत्वाचा सिद्धांत सांगितला की जीवात्मा स्वतःच्या कल्याणामध्ये स्वतःच कारण आहे आणि त्यामुळे गुरु तर मात्र निमित्त आहेत. मग याचा अर्थ गुरूंची सेवा करायची नाही का? गुरूंचं आपल्या जीवनामध्ये काही महत्व नाही का? अहो, महत्व नाही असं कसं म्हणता? दररोज पूजा करत असताना देव शास्त्र गुरूंची पूजा करायला सांगितली आहे. म्हणजे गुरु हे पूज्य आहेत, पूजनीय आहेत. किती विशेष आहे पहा की जे गुरु आम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करत नाहीत किंवा आमच्यामध्ये योगदान देत नाहीत, उपादान रूपाने ज्यांचं कोणतंही कार्य आमच्या मध्ये घडत नाही, त्यांची जिनधर्मामध्ये पूजा करण्यास सांगितलंय. किती विशेष आहे. का आहे असं? कारण गुरु जरी उपादान रूपाने आमच्यामध्ये कोणतंही कार्य करत नसले, जीवात्मा स्वतःचं कल्याण करून घेत असला तरी त्याच वेळेला जीव स्वयं स्वतःच्या पुरुषार्थाने स्वकल्याण साधतो, त्यावेळेला नियमाने तेथे सद्गुरूंची उपस्थिती असते. आणि लक्षात घ्या किती सुंदर सांगतो आहे पहा. सद्गुरू उपस्थित असतात, ते निमित्त रूपाने असतात आणि हा निमित्तपणा व्यवहारनयाचा विषय आहे आणि त्यांची पूजा करणं हा सुद्धा व्यवहारनयाचा विषय आहे. आणि म्हणून हे दोन्ही व्यवहारनयाअंतर्गत येत असल्यामुळे व्यवहारनयाद्वारेच ते निमित्त आहेत आणि त्यांची पूजन सुद्धा व्यवहारनयाद्वारेच सांगितली गेली आहे. आणि म्हणून गुरु हे आपल्या या उपादानामध्ये येत नाहीत, ते निमित्त मात्र आहेत. म्हणूनच निमित्त रूपानेच त्यांची महिमा गायलेली आहे, निमित्त रूपानेच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे, निमित्त रूपानेच त्यांची पूजा सुद्धा केली आहे. उपादान रूपाने पूजा, उपादान रूपाने आश्रय तर आपल्या निजात्म्याचा घ्यायला सांगितलेला आहे. गुरूंची शरण घेतल्याने आपल्याला व्यवहाराने आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग मिळू शकतो, परंतु त्या आत्मकल्याणाची प्राप्ती तर गुरूंचा आश्रय सोडून आपल्या आत्म्याच्या आश्रयाने प्रकट होते. थोडंसं हे सूक्ष्म आहे, आपल्याला निश्चित समजेल असा विश्वास वाटतो मला. मी गुरूंचा आश्रय घेतो आणि मी गुरूंच्या भजनी जातो आणि मी परिपूर्णरित्या त्यांना शरण जातो. मग त्यांच्या शरणी गेल्यानंतर गुरु काय म्हणतात? मी त्यांना प्रार्थना करतो की हे गुरु, तुम्ही मला सुखी करा, मला ज्ञान द्या. त्यावेळी ते सद्गुरू काय उपदेश देतात? बाबा रे, मी तुला काय ज्ञान देणार? तू तर स्वतःच ज्ञानाचा पिंड आहेस. केवळ ज्ञान प्रकट करण्याची तुझ्याच शक्ती आहे आणि तू मला शरणी आलायस हे ठीक आहे, परंतु मी तुला शरण देऊ शकत नाही. मी फक्त माझ्या आत्म्याला शरण देऊ शकतो. तुझा शरणभूत आत्मा तर तुझ्या जवळच आहे. गुरु ज्यांच्या शरणी मी गेलो आहे ते मला उपदेश देतात की तू तुझ्याच शरणी जा. याचा अर्थ गुरूंच्या शरण जाण्याचा सुद्धा प्रयोजनभूत अर्थ आपल्याच आत्म्याची शरण घेण्याचा आहे. ओहो, अद्भुत. कुगुरू असतील तर असं म्हणतील की तू माझं भजन करत राहा, माझी भक्ती करत राहा, मी तुला सुखी करतो, तू काळजी करू नकोस. हे कुगुरूंचं सांगणं आहे. सद्गुरू म्हणतात नाही नाही, मी तुला काय शरण देणार, मी तुला काय सुखी करणार, तुझं सुख माझ्याजवळ नाहीये बाबा, मी तुझं सुख घेऊन बसलेलो नाहीये, तुझं सुख तुझ्याजवळच आहे. यावरून लक्षात येतं की अशा प्रकारे उपदेश ते सद्गुरू आपल्याला देतात आणि आपल्यालाच आपला पत्ता सांगतात. म्हणून त्या सद्गुरूंची कृतज्ञतापूर्वक पूजा करायला सांगितलेली आहे. देव शास्त्र गुरु आम्हाला आमच्या कल्याणाचा मार्ग दाखवतात, आमच्या कल्याणामध्ये ते निमित्त मात्र बनतात. म्हणून त्यांच्या पूजनाचा व्यवहार हा जिनधर्मामध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा विषय आहे की यामध्ये कुठेही गुरूंची अवहेलना नाही, गुरूंचा अवर्णवाद नाही, गुरूंचा अनादर नाही. उलट त्यांना पूज्य सांगितलेलं आहे. प्रतिदिन देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान याच्यामध्ये गुरूंची वैयावृत्ती करायला सांगितलेली आहे. परंतु ती सुद्धा आंधळी वैयावृत्ती नाही आहे, ती डोळसपणे म्हणजे
ते गुरु आम्हाला आमच्या आत्मकल्याणामध्ये निमित्त बनतात, या अपेक्षेने त्यांची पूजा आहे. ते आम्हाला सुखी करतात अशा कर्तृत्व भावापूर्वक त्यांची पूजा अर्चा वैयावृत्ती सांगितलेली नाही. तर मग आता पुढचा 36 क्रमांकाचा श्लोक बघूया. या विगत चर्चेवरून असा प्रश्न निर्माण होतो की जर गुरु आमच्या कल्याणामध्ये निमित्त मात्र असतील आणि कर्तृत्व रूपाने जर ते सहभागी नसतील, आम्हालाच आमचं कल्याण करून घ्यायचं असेल, तर मग आम्ही आमच्या कल्याणाला कसं प्राप्त करावं, आमच्या कल्याणाचा उपाय कोणता आहे, आम्ही आमचं कल्याण करीत असताना त्याची प्रक्रिया प्रोसेस कशी आहे, तर ती अतिशय सुलभ अतिशय सुंदर समर्पक शब्दांमध्ये या 36 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामींनी सांगितलेली आहे. आज आपण त्याची चर्चा करूया. पहिल्यांदा श्लोक पठण. अभवत् चित्त विक्षेप एकांते तत्व संस्थितिः अभ्यस्येदभियोगेन योगी तत्त्वनिजात्मनः. अभवत् चित्त विक्षेप एकांते तत्व संस्थितिः अभ्यस्येदभियोगेन योगी तत्त्वनिजात्मनः. अतिशय सुंदर श्लोक आहे. संधी विग्रह आहे. अभवत् चित्त विक्षेप एकांते तत्व संस्थितिः अभ्यस्येत अधिक अभियोगेन योगी तत्वन निजात्मनः. शब्दार्थ बघूया. अभवत चित्त विक्षेप. अभवत म्हणजे नाही आहे किंवा अभाव केला आहे, नष्ट केला आहे. चित्त विक्षेप, चित्त म्हणजे मन, विक्षेप म्हणजे विकार किंवा क्षोभ. एकांते म्हणजे एकांतामध्ये. तत्व संस्थिती म्हणजे तत्वामध्ये. संस्थिती म्हणजे योग्य प्रकारे स्थिती करून. अभ्यस्येत म्हणजे अभ्यास करावा, लीनता करावी, सराव करावा. अभियोगेन म्हणजे अतिशय काळजीपूर्वक, दक्षतापूर्वक. योगी म्हणजे ज्याने योग साधला आहे असे जे मुनी आहेत, ऋषी आहेत, पुरुषार्थी जीव आहेत, आत्मध्यानी जीव आहेत, त्यांना इथे योगी म्हटलेलं आहे. तत्वम म्हणजे स्वतःच्या तत्वाला, स्वतःच्या निज आत्म्याला, त्याच्या स्वरूपाला. निजात्मनः म्हणजे आपल्या आत्म्याच्या. आता याचा जो अन्वयार्थ आहे तो पाहूया. अन्वयार्थ असा आहे. अभवत चित्त विक्षेप, ज्याच्या चित्तामध्ये अजिबात विकार भाव राहिलेला नाही. तत्व संस्थिती आणि ज्याने स्वतःच्या तत्वामध्ये स्वतःला स्थिर केलं आहे असा योगी. अभियोगेनं म्हणजे अतिशय काळजीपूर्वक एकांत स्थानामध्ये आपल्या आत्मतत्वाचा अभ्यास केला पाहिजे. आता या सगळ्या अर्थाची गोळाबेरीज अशी होईल की योगी जीवाने म्हणजे जो आत्मपुरुषार्थी जीव आहे अशा जीवाने एकांतामध्ये आपल्या चित्ताला शांत करून स्वतःला तत्वस्वरूपामध्ये व्यवस्थितपणे स्थिर करून आपल्याच आत्म्याच्या शुद्ध तत्वामध्ये लीन होण्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे येथे पूज्यपाद स्वामी अपार करुणावंत होऊन आपल्याला आपल्या आत्मतत्वाचा आश्रय कसा कसा घेतला पाहिजे याची पूर्ण प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजावून सांगतात. तर आपण आपल्या आत्मकल्याणाच्या उपायामध्ये संलग्न होताना पहिलं काम कोणतं केलं पाहिजे, तर ते म्हणतात काही काळ का होईना एकांत शोधला पाहिजे. हे जे कार्य करायचं आहे आत्मकल्याणाचं, हे असं भीडभाड मध्ये किंवा अशा या गर्दीच्या ठिकाणी संयोगांमध्ये राहून करायचं नाहीये, तर ते एकांताच्या ठिकाणी करायचं आहे. असं म्हटल्यानंतर कदाचित आमच्या तरुण बांधवांना पुन्हा शंका होईल की खरोखर एवढे दिवस आपण हे शिकतो आहोत, मागच्या 2-3 व्याख्यानांमध्ये आपण हे शिकलो की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता नाही, आणि मग तुम्ही एकांत शोधायला का सांगता. म्हणजे जर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये काही डिस्टर्बन्स करत नसेल, जर कोणत्याही प्रकारे बाधक बनत नसेल, गुरु सुद्धा आम्हाला जर कोणत्याही प्रकारची मदत करत नसतील, तर दुसऱ्या कोणत्याही द्रव्याचा आम्हाला बाधा होण्याचं सुद्धा कारण नाही. आपला प्रश्न अगदी बरोबर आहे, पण त्याचं उत्तर असं आहे की पहिल्या प्रथम प्रारंभिक भूमिकेमध्ये
एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यांचा करता नाही हे 100% सत्य आहे. परंतु हा जीवात्मा जोपर्यंत पुरुषार्थी होत नाही, स्वतःची निज शक्ती वाढवत नाही, तोपर्यंत तो जीव एकांतामध्ये ध्यान साधना करण्याचा यत्न करतो. हे कसं काय? मी उदाहरणाद्वारे समजावून सांगतो, आपल्याला लगेच समजेल. खूप सोपं आहे. जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादी व्यक्ती सायकल चालवायला शिकते, तेव्हा ती सायकल चालवायला कुठे शिकते? अगदी हम रस्त्यावर, जिथे भरपूर वर्दळ आहे, खूप गाड्या ये जा करत आहेत, खूप वाहनांचं येणं जाणं सुरू आहे, अगदी हायवेवर प्रॅक्टिस करते ना? नाही, अजिबात नाही. मग कुठे शिकते? सायकल चालवणारी व्यक्ती, शिकणारी व्यक्ती कुठे चालवायला शिकते? ती शिकताना पहिल्यांदा मोकळ्या पटांगणावर, ग्राउंडवर, जिथे कुणी नाही आहे, जिथे कुणी येऊन आपल्याला धडकण्याची शक्यता नाही आहे, अशा ठिकाणी शिकवणारा त्याला शिकवतो आणि शिकणारा तेथे सायकल शिकतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, की तो जीवनभर त्या पटांगणावरच सायकल चालवणार आहे का? जिथे तो सायकल चालवायला शिकतो आहे, आयुष्यभर तिथेच सायकल चालवणार आहे का? किंवा वाहन चालवणार आहे का? नाही. कुठे चालवायचं आहे त्याला? जिथे भयंकर वर्दळ आहे अशा ठिकाणी त्याला सायकल चालवायची आहे किंवा वाहनाद्वारे त्याला आपलं काम करायचं आहे. आश्चर्य आहे. म्हणजे जिथे त्याला वाहन चालवायचं आहे तेथे तो अजिबात शिकत नाही, आणि जेथे शिकतो आहे तेथे, जिथे चालवण्याचा अभ्यास करतो आहे तेथे त्याला जीवनभर गाडी चालवायची नाही. हे असं काय आहे? हा विरोधाभास वाटत नाही का? याच्यामध्ये विरुद्धपणा नाही का? तर आपण म्हणाल नाही. जरी त्याला वर्दळीच्या ठिकाणी चालवायचं असलं तरी त्याला प्रॅक्टिस ही त्या निर्जन ठिकाणी करावी लागते. अगदी तसंच ध्यानाच्या बाबतीत आहे, की हे ध्यान सुद्धा वास्तवामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही, हे खरं आहे. परंतु जोपर्यंत आपली शक्ती व्यक्त होत नाही, जोपर्यंत आपला पुरुषार्थ होत नाही, जोपर्यंत आपण त्या प्रक्रियेला सरावत नाही, तोपर्यंत हा जीव एकांतामध्ये आत्मसाधना करण्यास प्रयत्न करतो. आणि मग अशा सायकल चालवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये काय घडतं आपल्याला माहिती आहे? आपण सुद्धा हा अनुभव घेतला असेल, की पहिल्या प्रथम जो व्यक्ती सायकल चालवायला शिकतो, तो शिकवणारा त्याला सांगतो, अरे पॅडल मार. मग पॅडल मारायला जेव्हा तो व्यक्ती प्रयत्न करतो तेव्हा तो पॅडलकडे पाहतो. पॅडलकडे पाहत पाहत सायकल चालवतो. मग तो म्हणतो, अरे समोर बघ. मग तो समोर बघतो, त्यावेळी त्याचा पेडल मारणं बंद होतो आणि तो समोर बघू लागतो. म्हणजे किती विशेष आहे की सायकल चालवण्याच्या क्रियेमध्ये जेव्हा पेडल चालवतो तेव्हा समोर पाहत नाही, आणि जेव्हा समोर पाहतो तेव्हा पॅडल मारत नाही. हे पहिल्यांदा घडतं. आणि नंतर काय घडतं? एकदा त्याला सराव झाल्यानंतर काय घडतं? किती आश्चर्य आहे की पायांनी पेडल चालवले जातात, समोर नजरेने रस्ता पाहिला जातो, योग्य वेळी गती वाढवली जाते, योग्य वेळी गती कमी केली जाते, योग्य वेळी ब्रेक मारले जातात. आश्चर्य म्हणजे हे सगळं करताना तो आपल्या मित्रांबरोबर आरामात बोलत असतो, गप्पा मारत असतो. हा एवढा सगळा बदल कसा काय घडला? याचं उत्तर आहे प्रॅक्टिस. याचं उत्तर आहे सराव. अगदी त्याचप्रमाणे हे ध्यानाच्या बाबतीत घडतं, की ज्याप्रमाणे तो नवखा व्यक्ती सायकल चालवण्याच्या क्रियेमध्ये हळूहळू शिकतो, आणि हे सगळं करण्यासाठी त्याला एकदम वर्दळीच्या ठिकाणी नेऊन उपयोग नाही, जाऊन उपयोग नाही. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत हा जीव ध्यानामध्ये प्रवीण होत नाही, पारंगत होत नाही, तोपर्यंत तो जीव जेथे फारसा संयोग नाही, जेथे चित्त भटकू शकेल अशा प्रकारचे फारसे संयोग नाहीत, अशा ठिकाणी एकांत पाहून आपल्या चित्तस्थिरतेची आणि आत्मलीनतेची भावना करीत करीत ध्यानाचा पुरुषार्थ करतो. आणि मग एकदा तो वाहन चालवायला शिकला की मग चिंता नाही, मग तुम्ही कुठेही घेऊन जा, मग तो कितीही वर्दळीच्या ठिकाणी असू दे, काही असू दे, तो व्यवस्थित ते वाहन चालवू शकतो. त्याचप्रमाणे एकदा ध्यानाची प्रवीणता झाली, एकांतामध्ये अशा प्रकारे त्याला सराव झाला की मग तो जीव अगदी कुठेही भर बाजारात सुद्धा ध्यान करू शकतो, त्याला ध्यानाची एकाग्रता साधली जाऊ शकते. आणि इतकंच काय,
जेव्हा जेव्हा तो अधिक पुरुषार्थी होतो, मुनी बनतो, तेव्हा मग मुनिराज परिशह होत असताना आपण पाहिले हे सगळं उपसर्ग होत असताना सुद्धा त्या उपसर्गांना जिंकत जिंकत अशा प्रकारे आपल्या आत्मपुरुषार्थाला प्रज्वलित करतात. आणि म्हणूनच अत्यंत पुरुषार्थी जीव सुद्धा ध्यानासाठी एकांतच निवडतात. पहा, आपण पूजनमध्ये भक्तीमध्ये म्हणतो ना की मुनिराज तप तपण्यासाठी कुठे जातात, तर ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पर्वताच्या शिखरावरती जातात. का पर्वताच्या शिखरावरती जातात? कारण उन्हाळ्यामध्ये सर्वत्र झाडी, पर्वतावरची झाडी सगळी निघून गेलेली असते, पर्वत सगळे उघडे बोडके झालेले असतात. अशा वेळेला पर्वत शिखरावरती प्रचंड ऊन असतं, तापलेली असते जमीन, आणि त्यावेळेला मुनिराज ध्यान साधण्यासाठी पर्वताच्या शिखरावरती जाऊन ध्यान साधना करतात. सम्यक शिखरजीवर पाहिलं असेल आपण, एवढे छोटे छोटे टोक आहेत की जेथे एकाच व्यक्तीला बसण्यासाठी जागा आहे, दुसऱ्या व्यक्तीला उभं राहण्यासाठी जागा नाही. अशा ठिकाणी का जातात ते? एकांत साधण्यासाठी. किंवा कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा प्रचंड उन्हाचा त्रास होत असतो तेव्हा व्यक्ती आश्रयासाठी थंडावा शोधते, थंडपणा शोधते, आणि पर्वत शिखरावरती तो थंडपणा नाहीये, तिथे कुणीही जात नाही, म्हणून तेथे एकांत पाहण्यासाठी मुनिराज अशा ठिकाणी जाऊन साधना करतात. थंडीच्या वेळेस ते नदीच्या किनारी जिथे प्रचंड थंडी असते तेथे जाऊन तपश्चर्या करतात. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना झाडाखाली, कारण तिथे पाऊस खूप लागतो, त्या ठिकाणी जाऊन ते तपश्चर्या करतात, कारण ते पाणी टपकत राहतं. म्हणजे अशा प्रकारे जेथे इतर जीवांच्या संयोगापासून आपल्याला थोडंसं बाजूला जाता येईल अशा प्रकारची भूमिका स्वीकारून हे पुरुषार्थी जीव आत्मसाधनेचा पुरुषार्थ करतात. आणि एकदा हा पुरुषार्थ सक्सेस झाला आणि एकदा अंतर्मुहूर्तासाठी ध्यान लागलं, शुद्धोपयोगाची पूर्णता साधली, अर्हंत अवस्था प्रकट झाली की मग काही चिंता नाही. समोशरण लागलेला असे ना का, असंख्यात जीवांनी हा आत्मा घेरलेला असे ना का, त्यावेळी त्यांचं ध्यान सुटत नाही. आणि मग कितीही संयोग वाढले तरी या जीवाची स्थिरता तुटत नाही. आणि म्हणून या एकांताचं अतिशय महत्व आहे की जोपर्यंत हा जीव सराव करीत नाही, पुरुषार्थी बनत नाही, तोपर्यंत निश्चय व्यवहाराचा समतोल साधत साधत हा पुरुषार्थी जीव एकांतामध्ये आत्मसाधना करतो. आणि अशीच आज्ञा पूज्यपाद स्वामी आपल्याला सुद्धा देतात. ठीक आहे, मग काय एकांतात बसल्यानेच आमचं ध्यान होणार आहे? आमच्या आत्मकल्याणाचा पुरुषार्थ केवळ एकांतात बसलो म्हणजे झालं, आपलं आत्मकल्याण झालं, तेवढाच पुरुषार्थ अपेक्षित आहे? नाही. दुसरा महत्वाचा टप्पा सांगतात, अभवत चित्त विक्षेप, म्हणजे चित्त विक्षेपाचा अभाव झाला पाहिजे, म्हणजे मनातल्या विकारांना शांत केलं पाहिजे, आपलं मन शांत असलं पाहिजे. मग आमचं मन अशांत कशामुळे होतं? कषायांमुळे आपलं मन अशांत होतं, रागद्वेषाच्या भावांमुळे आपलं मन अशांत होतं. क्रोध, मान, माया, लोभाचे विकार आपल्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न करतात, वैताग उत्पन्न करतात, चंचलता आणतात. आणि म्हणून ही चित्ताची स्थिरता साधायची असेल तर आपले कषाय मंद असले पाहिजेत. तीव्र कषायामध्ये चित्त अतिशय चंचल असताना केव्हाही आपल्याला आत्मसाधना, आत्मचिंतन होऊच शकत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी कषायांना जर उपशांत करायचं असेल, कषायांना जर मंद करायचं असेल, तर पहिल्यांदा ज्यांच्या निमित्ताने आम्हाला हे चित्त विक्षोभ होत आहेत, मोह राग द्वेषाचे भाव होत आहेत, क्रोध मान माया लोभांचे भाव होत आहेत, त्या पदार्थांप्रतीची इष्ट अनिष्ट बुद्धी तुटली पाहिजे. फार महत्वाचा भाग सांगतोय बरं मी. जे जे ध्यानार्थी जीव आहेत त्यांनी हा भाग खूप काळजीपूर्वक ऐकावा आणि पक्का करावा. पहिला सांगितला एकांत, त्याची काय आवश्यकता आहे त्याची चर्चा केली. दुसरी गोष्ट सांगितली चित्त विक्षेपाचा अभाव, म्हणजे मन शांत करणं. कारण मनच अशांत असेल तर तुम्ही कितीही एकांतात गेला तरी सुद्धा ध्यान लागणार नाही, आत्मकल्याणाचा रंच मात्र पुरुषार्थ साधला जाणार नाही. मग काय केलं पाहिजे? तर मन शांत केलं पाहिजे, कषाय शांत केले पाहिजे. मग ते कसे शांत होणार तेच सांगतो आहे.
तर त्याच्यावरती उपाय आहे, मला जे कषाय होत आहेत ते हवेत होत नाहीयेत, ते कुणा कुणा प्रती होत आहेत. एखाद्या वस्तूप्रती होत असतील, एखाद्या व्यक्तीप्रती होत असतील. मग ज्यांच्या निमित्ताने आम्हाला कषाय भाव होत आहेत त्यांच्या प्रती आमची इष्ट अनिष्ट बुद्धी तुटली पाहिजे. म्हणजे हा पदार्थ इष्ट आहे, ती व्यक्ती अनिष्ट आहे, हे जर आमची त्यांच्या प्रतीची बुद्धी, आमची धारणा ती तुटली पाहिजे. ती जोपर्यंत तुटणार नाही तोपर्यंत त्यांच्या प्रतीचे रागद्वेष कधीही थांबणार नाही. मग त्यांच्या प्रतीची इष्ट अनिष्ट बुद्धी कशी सुटणार आमची? तर त्यासाठी एकमात्र उपाय आहे तत्वज्ञानाचा आश्रय. त्यासाठी एकमात्र उपाय आहे शास्त्र स्वाध्याय. जोपर्यंत हा जीव शास्त्र स्वाध्यायाद्वारे तत्वनिर्णय करणार नाही, मी दररोज आपल्याला सांगतो, ऐका, विचार करा, तत्वनिर्णय करा, तर हा तत्वनिर्णय जोपर्यंत होत नाही, शास्त्रामध्ये डुबकी मारून जोपर्यंत हा जीव स्वपदार्थ आणि परपदार्थांचं स्वरूप जसं आहे तसं समजावून घेत नाही, त्याचा निर्णय करत नाही, तोपर्यंत त्याची इष्ट अनिष्ट बुद्धी सुटत नाही. आणि जोपर्यंत इष्ट अनिष्ट बुद्धी सुटत नाही तोपर्यंत त्या पदार्थांसंबंधी रागद्वेषाचे भाव कमी होत नाही. आणि जोपर्यंत रागद्वेषांचे भाव कमी होत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत आत्मध्यानाची पात्रता जागृत होत नाही. असा हा सगळा क्रम आहे बाबा. म्हणजे तू जर असं म्हणशील की मी तळ्यातल्या पाण्यामध्ये दगड टाकणार पण त्या तळ्यामध्ये कोणतेही तरंग उत्पन्न होता कामा नयेत, लाटा उत्पन्न होता कामा नयेत, तर असं शक्य नाही. दगड टाकला की तरंग उत्पन्न होणारच. अगदी त्याचप्रमाणे आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या मनरूपी तळ्यामध्ये आम्ही जर हे रागद्वेषाचे खडे टाकले आणि इष्ट अनिष्ट बुद्धी केली तर आपोआप ते चित्त क्षुब्ध झाल्या वाचून राहणार नाही. आणि अशा क्षुब्ध चित्ताद्वारे आत्मग्रहणाचा पुरुषार्थ कदापिही होऊ शकत नाही. आणि म्हणून चिंताग्रस्त मन, हे विकारांनी युक्त मन, हे कधीही आत्मध्यानासाठी पात्र होऊ शकत नाही. आणि म्हणून दुसरा महत्वाचा टप्पा सांगतात की चित्ताने क्षोभरहित अवस्था प्राप्त केली पाहिजे. पहिला झाला एकांत, दुसरं झालं शांत मन. आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याची आपण चर्चा केली. खूप संक्षेपामध्ये करतो आहे, वेळ थोडा आहे, याच्यावरती खूप विस्तार केला जाऊ शकतो आणि त्याची आवश्यकता पण आहे. परंतु त्या दृष्टीने जेव्हा विषय येईल त्यावेळी एकेका गोष्टीवरती आपण खूप विस्ताराने चर्चा करू शकतो. उदाहरणार्थ कोणती? मोहराग द्वेषांचं स्वरूप काय आहे, स्वपर पदार्थांचं स्वरूप काय आहे, याच्याविषयी आपण पूर्वी बोललेलो आहे. कुटुंबाचं स्वरूप, धनाचं स्वरूप, शरीराचं स्वरूप, या सगळ्या गोष्टी ज्यांच्या पक्क्या झाल्या असतील, रागी द्वेषी जीवांचं स्वरूप, पूर्वभवामध्ये आपण ज्यांच्या प्रती अपराध केलेला आहे तेच जीव पुन्हा आपल्याला दुःख देतात, या प्रकारचे सिद्धांत आपण पूर्वी एकेका श्लोकाद्वारे पाहिलेले आहेत. ते ज्यानं पक्के केलेले आहेत, त्याचा ज्यांनी निर्णय केलेला आहे, अशा जीवांना तत्वनिर्णय होतो. तत्वनिर्णय झाल्यानंतर इष्ट अनिष्ट बुद्धी सुटते. त्या पदार्थांप्रती त्यांना इष्ट अनिष्टता राहत नाही. इष्ट अनिष्ट बुद्धी राहिली नाही की रागद्वेष होत नाही. रागद्वेषच उत्पन्न झाले नाहीत तर मग आपोआप चित्त शांत होतं, कषाय मंद होतात आणि त्या भूमिकेमध्ये जीव आत्मचिंतन करण्यासाठी पात्र बनतो. तर अशा प्रकारे पहिला एकांत पाहिला. दुसऱ्यांदा आपण चित्ताची स्थिरता पाहिली, चित्ताची उपशांतता पाहिली. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा सांगतात तत्व संस्थिती. आता आम्ही एकांतामध्ये बसलेलो आहोत, आता आम्ही मन सुद्धा शांत केलेलं आहे. आता तिसरा महत्वाचा भाग म्हणजे तत्वामध्ये स्वतःला स्थित करणं. आता हे काय आहे? खूप महत्वाचा टप्पा आहे की बाबा रे, तत्व म्हणजे काय? जो ज्या वस्तूचा स्वभाव त्याला त्याचं तत्व म्हणतात. आणि जोपर्यंत आपण त्या वस्तूच्या स्वभावामध्ये, स्वरूपामध्ये स्थित करत नाही तोपर्यंत आपल्याला तत्वाची बैठक प्राप्त होत नाही.
ध्यानाला बसायचंय तर कुठं बसायचं आहे? म्हणजे ते कोणत्या वस्त्रावरती बसायचं आहे, काय चटईवरती बसायचं आहे, काय लाकडी पाटा घेऊन बसायचं आहे, कोणत्या दिशेला तोंड करायचं आहे? अशा प्रकारे जीव नाना विकल्पांमध्ये पडतो. मग ते कोणत्या दिशेला बसलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, उभं राहून करायचं काय बसून करायचं, मग पद्मासन घालायला पाहिजे काय मांडी घालून बसलं तरी चालतं, असे नाना विकल्प करतो. येथे सांगतात, अरे बाबा, शरीरासंबंधीचं ममत्व सोडायचं आहे, शरीरासंबंधीचा विकल्प सोडून ध्यान करायचं आहे, आणि तू त्या ध्यानासाठी शरीराचेच विकल्प करतो आहेस. हा, यथायोग्य आसन हवं आहे, परंतु मूळ गोष्ट आहे, बैठक जी मारायची आहे ती बैठक तत्वाची मारायची आहे. तत्वाच्या बैठकीमध्ये बसायचं आहे. तत्व संस्थिती ही तत्वामध्ये स्वतःला काय करायचं आहे? स्थित करायचं आहे. तृण चौकीशील शैल शिखर नाही आत्म समाधी के साधन म्हटले ना, की तृण चौकीशील शैल शिखर नाही. तुम्ही कुठे बसून ध्यान करता आहात हे महत्वाचं नाही, बसताना तत्वांची बैठक आहे का? मग तत्वांची बैठक म्हणजे काय? तत्वांची बैठक म्हणजे असत कल्पनांमधून बाहेर पडून सत्कल्पनांमध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे. हे सगळे नवीन शब्द आहेत, परंतु खूप सुंदर चर्चा आहे. असत कल्पना, असत म्हणजे जे नाहीये, सत म्हणजे जे आहे. पहिल्यांदा आम्ही आमच्या मनाद्वारे जे असत कल्पना करतो, जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना करतो, ते सोडून देऊन पहिल्यांदा सत्कल्पनांमध्ये म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे काय? असत कल्पनांची काही उदाहरणं सांगतो. मी पराचं बरं वाईट करू शकतो, दुसरे माझं बरं वाईट करू शकतात, मी कुटुंबाचं संचालन करू शकतो, हे कुटुंबीय मला सुख देतात, दुःख देतात, या 5 इंद्रियांच्या विषयभोगांना मी जितका भोगेन तेवढा मी सुखी होईन, मी माझं जन्म मरण, मी दुसऱ्यांना मारू शकतो, मी दुसऱ्यांना जगवू शकतो, दुसरे मला मारू शकतात, दुसरे मला जगवू शकतात, मी परपदार्थांना भोगतो, परपदार्थ मला भोगतात, हा माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे, या शरीराचं मी हवं तसं करतो, हलनचलन करू शकतो, निरोगी दशा सुखदायक आहे, रोगी दशा दुःखदायक आहे, हे जे विषयभोगांना दूर करणं, त्यांचा त्याग करणं हे त्रासदायक आहे, उपवास करणं कष्टदायक आहे, मुनिचर्या तर महाभयंकर कठीण आहे, ते नग्न राहणं, ते कोणताही परिग्रह न ठेवणं, एक वेळा आहार घेणं, ते पण प्रचंड प्रतिज्ञा घेऊन करणं, हे काय आपल्याला जमणार नाही, हे फार भयंकर आहे. किती मुनिराज किती कष्ट सहन करतात, किती दुःख सहन करतात, मोक्ष आहे की नाही काय माहिती, कुणास ठाऊक. तर अशा प्रकारच्या या सगळ्या धारणा मी ज्या आता बोलून दाखवल्या त्याला म्हणतात असत कल्पना. खरोखर मुनिचर्या फार कठीण आहे, कष्टकारक आहे, दुःखदायक आहे असं आपण मानतो. काय खरं आहे? म्हणजे मुनी दुःखी होण्यासाठी मुनी दीक्षा घेतात का सुखी होण्यासाठी मुनी दीक्षा घेतात? म्हणजे आपण ज्या नग्नत्वाला भयंकर कष्टदायक मानतो, अनवाणी चालण्याला आपल्याला त्रासदायक वाटतं, मुनिराजांना अनवाणी चालण्यामध्ये सुख आहे की दुःख आहे? नग्न राहण्यामध्ये त्यांना सुख वाटतं का दुःख वाटतं? अरे, कपड्यांमध्ये राहणं त्यांना क्लेशकारक वाटतं म्हणून त्यांनी नग्न दशा धारण केलेली आहे. परिग्रहांनी सहित असण्यामध्ये त्यांना दुःख प्रतिभासित होतं म्हणून त्यांनी असंग अपरिग्रही दशा स्वीकारलेली आहे, आणि त्यांच्या त्या अवस्थेला आम्ही दुःखदायक मानतो. उपवास करणं, सर्व प्रकारची व्रत पाळणं याला आम्ही क्लेशकारक मानतो, पण तो सुखाचा मार्ग आहे असं शास्त्र सांगतं. म्हणजे जे नाही ते आम्ही मानून बसलो आहोत. हे कुटुंबीय आमच्यासाठी तात्पुरते एकत्रित झालेले आहेत, आम्ही त्यांना सदाकाळ आमचे मानतो, जणू काही आपण मरणारच नाही अशा अमर कल्पनेमध्ये वावरतो. म्हणजे हे सांगतात या सगळ्या असत कल्पना आहेत, आणि या विरुद्ध सगळ्या सत्कल्पना आहेत. म्हणजे या विषय हेच, परंतु त्यांना जसं आहे तसं मानणं. म्हणजे या कुटुंब सगळे संयोग नश्वर आहेत, हे सगळे अस्थिर आहेत, मी परपदार्थांचा करता नाही, परपदार्थ माझे करते नाहीत, विषयभोगांना मी कितीही वेळा भोगलो तरी सुद्धा हे मला सुख देऊ शकत नाहीत, हे वारंवार दुःखालाच कारण आहेत. वास्तवामध्ये मुनी दीक्षा, मुनिचर्या, व्रत, उपवास हे सर्व सुखदायक आहेत, मोक्ष निश्चित आहे, तेथे अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. मी दुसऱ्यांना जगू मारू शकत नाही, दुसरे मला जगवू मारू शकत नाहीत. अशा प्रकारे त्या असत कल्पनांचा निषेध करून पहिल्यांदा सत्कल्पनांमध्ये आलं पाहिजे.
आणि हे सत्कल्पनांमध्ये येणं ते सकाळी उठून पहिल्या पहाटे उठून अर्धा पाऊण तास करणं नव्हे, शास्त्र स्वाध्यायाद्वारे सदा काळ या सत्कल्पनांमध्ये राहता आलं पाहिजे. वाह, काय सुंदर तत्व आहे, काय सुंदर येथे उपदेश दिला आहे. या सत्कल्पनांमध्ये आपल्याला सदा काळ राहायचं आहे. म्हणजे विषय भोग भोगताना सुद्धा सत्कल्पनांमध्ये राहायचं आहे की हा विषय भोग आम्हाला सुखदायक होऊ शकत नाही. आम्ही आता अपुरुषार्थामुळे कदाचित या विषय भोगांना भोगतो आहोत, इंद्रिय सुखाला भोगतो आहोत, परंतु हा मार्ग नाही, हा सुखदायक नाही. अशा प्रकारचा चिंतन आणि अशा प्रकारचा निर्णय हा त्यावेळी सुद्धा झाला पाहिजे. याचं नाव आहे तत्वसंस्थिती, याचं नाव आहे तत्वाचा आश्रय घेणं, याचं नाव आहे सत्कल्पनांमध्ये येणं. काय होतं माहिती आहे, आम्ही 22 तास 20 तास 23 तास असत कल्पनांमध्ये राहतो. जसं शास्त्रांमध्ये लिहिलं आहे त्याच्या उलट चिंतन करतो. आणि 1-1.5 तास आम्ही असा काढतो धर्मासाठी की ज्यामध्ये आम्हाला सत्कल्पना पण व्हायला पाहिजेत, त्याद्वारे मन वचन कायाच्या प्रवृत्ती पण थांबल्या पाहिजेत, आम्हाला सम्यक दर्शन पण झालं पाहिजे, आम्हाला आत्मानुभूती पण झाली पाहिजे, आम्हाला केवळ ज्ञान पण झालं पाहिजे, आणि झाली तर सिद्ध दशा पण व्हायला पाहिजे. आता हे सगळे एका वेळी कसं होणार? वास्तवामध्ये स्थिती तर ही आहे बाबा की पहिल्यांदा 24 तासांमध्ये सदा काळ आपल्याला सत्कल्पनांमध्ये राहता यायला पाहिजे. म्हणजे ते मनोविकल्पच आहेत, ते मनाने उत्पन्न झालेले विचारच आहेत, परंतु त्या विचारांचा विषय सत्य आहे. थोडंसं हे सूक्ष्म होईल, आता मी याच्या विस्तारात जात नाही सत आणि असत कल्पनांच्या, पण मूळ विषय एवढाच आहे. तत्वसंस्थिती म्हणजे जे तत्वरूप चिंतन किंवा जे तत्वरूप दिग्दर्शन शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, आम्हाला ते काही काळ करायचं नाहीये, आम्हाला सदा काळ तेच धारणेमध्ये आणायचं आहे. ही आत्मकल्याणाची महत्वाची तिसरी पायरी आहे. पहिला एकांत, दुसरं चित्त शांत करणं, तिसरं स्वतःच्या त्या चित्तामध्ये सत्कल्पनांना आणणं, म्हणजे जसं आहे तसा विचार करणं. म्हणजे पाणी जरी गरम असलं, उकळत असलं, तरी हा विचार करायचा आहे की पाणी उकळत जरी असलं तरी त्याची ती स्वाभाविक दशा नाही आहे, ती तात्पुरती झालेली आहे. त्या पाण्याचा स्वभाव अजूनही शीतलच आहे, पाणी शीतल स्वभावी आहे. त्याचप्रमाणे हा मी आत्मा रागी द्वेषी असलो तरी वास्तवामध्ये माझा स्वभाव ज्ञान दर्शनमय वीतराग स्वरूपच आहे. हे सगळे संयोगी पदार्थ संयोग रूप आहेत, नश्वर आहेत, सुटून जाणारे आहेत, आणि मी चैतन्य आत्मा अजर अमर अविनाशी आहे. अशा प्रकारे या सगळ्या स्वपर पदार्थांचं जसं आहे तसं चिंतन करत राहणं, याला येथे पूज्यपाद स्वामी तत्वसंस्थिती म्हणतात, तत्वामध्ये स्थित राहणं म्हणतात. तर अशा प्रकारे ही तिसरी कंडिशन सांगितली. पण हे सगळं कोण करू शकतो? हो, एवढं सगळं करायला आम्हाला वेळ आहे का? एवढं सगळं करण्यासाठी आम्ही पात्र आहोत का? एवढं सगळे आम्ही सगळे संसारी जीव, गृहस्थ जीव, आम्हाला एवढा व्याप आहे, एवढी प्रपंच लागलेला आहे, आम्ही हे सगळं करू शकू का? तर बाबा रे, हे सगळं अनेक वेळेला या संसारातील जीवांनी केलेलं आहे, करत आहेत, आणि भविष्यामध्ये सुद्धा पुरुषार्थी जीव हे सगळं या संसारी अवस्थेमध्येच करत राहणार आहेत. म्हणजे या संयोगासोबतच हा पुरुषार्थ करायचा आहे. आणि मग आपली शक्ती वाढवल्यानंतर, हळूहळू आपल्याला वाहन चालवायला यायला लागल्यानंतर मग हळूहळू आपण मुख्य रस्त्याकडे वळायचं आहे. त्याप्रमाणे हा पुरुषार्थ करून आपली धारणा वाढवून, आपली शक्ती वाढवून, आपला वीतरागमय पुरुषार्थ वाढवून, ध्यानाची उग्रता साधून मग आपण वैराग्य धारण करून विरतीच्या मार्गावरती अणुव्रत महाव्रताच्या दिशेने आपण कूच करायची आहे. एकदमच गेलो तर मग ऍक्सिडेंट होईल, आणि म्हणून पहिल्यांदा जेवढं जमतंय तितकं का होईना आपल्याला वेळ काढला पाहिजे. त्याशिवाय बाबा रे, हा पुरुषार्थ होणार. म्हणून इथे शब्द वापरला योगी. योगी म्हणजे जो आपल्या यथाशक्तीप्रमाणे योग साधण्याचा प्रयत्न करतो. ओहो, त्यासाठी एकच आवश्यक गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्यातला प्रचंड उत्साह, आत्मकल्याणाची अतिशय प्रामाणिक भावना, संसारामध्ये थकलेल्याची अनुभूती की बस झाला हा संसार,
अनादी काळापासून अनेक शरीरे धारण केली. डास झालो, मच्छर झालो, अळी झालो, उंट झालो, बैल झालो, झाड झालो, सगळ्या प्रकारच्या सगळ्या अवस्थांमध्ये खूप भटकणं झालं. नारकी झालो, तिर्यंच झालो, देव झालो, सगळ्या अवस्था बघून भोगून झालेल्या आहेत. आता पुरे झालं. आता या भवामध्ये अल्पसा का होईना असा पुरुषार्थ करेन की मला पुन्हा शरीर धारण करावं लागणार नाही. बस ही भावना ज्याच्या अंतरंगामध्ये जोर मारू लागली त्याला येथे योगी म्हणतात. आणि मग तो पुरुषार्थ अल्प का होईना पण योग्य दिशेने होईल. आणि योग्य दिशेने झालेला अल्पसा पुरुषार्थ सुद्धा प्रचंड फळ दिल्याशिवाय राहत नाही. अद्भुत तत्वज्ञान आहे हे. जे ऍथलीट असतात ना किंवा खेळाडू असतात हे ऑलिम्पिकच्या स्पर्धांसाठी तयारी करतात. माहिती आहे आपल्याला, विश्वातले सगळ्यात मोठ्या खेळांच्या स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा त्यांच्यासाठी तयारी करतात. केव्हा तयारी करतात ठाऊक आहे आपल्याला? म्हणजे दर 4-5 वर्षातून त्या स्पर्धा होतात. तर 4 वर्षांच्या अगोदर तयारी करत नाहीत हे. अगदी लहानपणापासून म्हणजे 10-10 वर्ष, 12-12, 15-15 वर्ष ते तयारी करतात आणि तेथे जाऊन त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न बाळगतात. आपल्याला माहिती आहे त्या धावकाला किंवा त्या धावपटूला तेथे त्या ऑलिम्पिकच्या मैदानावर ते 100 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ मिळतो ठाऊक आहे आपल्याला? ती पूर्ण स्पर्धा 12-15 सेकंदांमध्ये संपून जाते. म्हणजे त्या ग्राउंडवर त्याला धावण्यासाठी वेळ मिळणार आहे केवळ 10 ते 12 सेकंद. आणि त्यासाठी तितका वेळ धावण्यासाठी तो तयारी किती वेळ करतो आहे? अनेक वर्ष. आणि ती अनेक वर्ष सुद्धा दिवसातले 8-10 तास व्यायाम करतो आहे, धावतो आहे, चांगलं चांगलं अन्न खातो आहे. ते सुद्धा कशासाठी? शरीर पोषणासाठी नाही. ते असं अन्न खातो आहे की ज्या अन्नाचा त्याला त्या धावण्याच्या स्पर्धेसाठी उपयोग होईल. तरुण बांधवांना कळेल मी हे काय म्हणतो आहे. म्हणजे त्या धावपटूचं जगणं, झोपणं, उठणं, खाणं, पिणं हे सर्व कशाशी निगडीत आहे? मला त्या 10 सेकंदांमध्ये असा परफॉर्मन्स द्यायचा आहे की जेणेकरून मी पहिला आलो पाहिजे, मला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. विचार करा. त्यासाठी तो रात्री 3-3:30 वाजता उठतो, आवरून ग्राउंडवर जातो आणि तेथे प्रॅक्टिस करतो. तो असं नाही म्हणत आज मला झोप आली आहे, आज मी नाही जात. किती आश्चर्य आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे कारण न सांगता प्रचंड उत्साहाद्वारे सगळं जग झोपलेलं असताना, सगळं जग आराम करत असताना हा जीव प्रचंड उत्साहाने पुरुषार्थ करतो, प्रॅक्टिस करतो. बोला, कारण त्याच्यासमोर ध्येय आहे तितकं मोठं. त्याचप्रमाणे सगळे संसारी जीव विषय भोगांमध्ये गुंतलेले असताना, सगळे जीव मिथ्यात्वामध्ये रचले पचले असताना, हा आत्मार्थी जीव, हा योगी जीव आपल्या पुरुषार्थाद्वारे आत्मसाधना करण्यासाठी जेव्हा उद्यमवंत होतो तेव्हा त्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे आत्मकल्याणाची प्रचंड उत्सुकतापूर्ण इच्छा, आत्मकल्याणाची प्रचंड प्रामाणिक भावना. आणि त्या उत्साहाद्वारे हा जीव आत्मकल्याणासाठी उद्युक्त होतो, उद्यमवंत होतो. ओहो, अद्भुत आहे. तर अशा प्रकारे येथे त्या आत्मपुरुषार्थी जीवाला योगी म्हटलेला आहे. असा योगी जीव एकांत पण शोधतो, असा योगी जीव चित्ताला शांत पण करतो, असा योगी जीव स्वतःला सत्कल्पनांमध्ये आणून तत्वामध्ये स्वतःला स्थित करण्याचा उद्यम पुरुषार्थ करतो. आणि मग असा योगी जीव ध्यानाला बसल्यानंतर आत्मकल्याणाच्या प्रचंड उत्साहामध्ये हा जीव आपल्या आत्मतत्वाचं चिंतन करतो, रमणता साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 24 तास त्याने ज्या स्वपर भेद विज्ञानाचा विचार केलाय मनाद्वारे, जो म्हणजे त्याने स्वपर पदार्थांचा निर्णय केलाय, तत्व निर्णय केलाय की हा पदार्थ असाच आहे, मग तो त्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी एकांत शोधतो. म्हणजे 24 तास त्याचा स्वाध्याय चालूच आहे, 24 तास त्याचं सत्कल्पनांचं चिंतन चालूच आहे, 24 तास तो स्वतःला योग्य मार्गामध्ये स्थित ठेवतोच आहे. मग त्यातल्या त्यात अर्धा तास, पाऊण तास पुन्हा सामायिक का करतो, पुन्हा ध्यान का करतो? तर ज्या आत्मतत्वाविषयी चिंतन त्यानं 24 तास केलेलं आहे त्या आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी, डायरेक्ट लीनता आणि रमणता साधण्यासाठी
तो अर्धा तास बाजूला बसतो किंवा तो जो ध्यानाचा वेळ त्याने बाजूला काढलाय तो त्याच्यामध्ये मग्न होण्यासाठी आहे. ओहो, अद्भुत. हे कसं सांगायचं, हे असं सांगता येईल की बाबा रे, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे खूप भूक लागली, आपण भोजन करतो. भोजन करण्यासाठी किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं, जेवढी ज्याला लागतात तेवढी. आणि भोजन केल्यानंतर त्या भोजनाचा लाभ म्हणा किंवा भोजनामुळे, जेवण जेवल्यामुळे आता फ्री किती काळासाठी होतो, म्हणजे किती काळापर्यंत तो भुकेच्या त्रासापासून मुक्त होतो? 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तासांपर्यंत त्याला पुन्हा भूक लागेपर्यंत तो फ्री होतो. आता येथे त्याचप्रमाणे आहे की तो जो फ्री राहिलाय अशा प्रकारे तो इतर वेळ आहे, पण ऍक्च्युअल जी भोजनाची क्रिया आहे ती त्या शुद्धोपयोगाप्रमाणे आहे, की ज्या वेळेला तो त्या शुद्धोपयोगामध्ये रमणता करतो ध्यानामध्ये, की त्यावेळेला तो आत्मलीनता साधण्याचा प्रयत्न करतो, डायरेक्ट शुद्धोपयोगामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. आणि तो एकदा पुरुषार्थ झाला की मग बाकीच्या वेळेमध्ये तो त्या नंतर शुद्धोपयोग राहत नाही, नंतर आत्मलीनता राहत नाही, मग सगळ्या सांसारिक कामांमध्ये गुंततो. पण त्या वेळेला त्याला त्या भोजन केल्यानंतर जशी 5-6 तासांसाठी निराकुलता होती, म्हणजे भोजनापासून तो विकल्पापासून मुक्त होतो, तर त्याप्रमाणे हा जीव सुद्धा त्या आत्म्यासंबंधीचा विचार करीत राहतो. म्हणजे थोडक्यात समजलं का? जीव दिवसभर म्हणा किंवा उपलब्ध असलेला सर्व वेळ स्वतःला तत्वचिंतनामध्ये स्थिर ठेवतो आणि त्याचा तो काळ हा मनोविकल्पांद्वारे होणार आहे. तो मनाद्वारे आत्मतत्वासंबंधीचा विचार करतो आणि ध्यानाच्या वेळेमध्ये जिथे म्हटलंय निजात्मनः तत्वम अभ्यसेत, म्हणजे त्या आत्म्याच्या निकट राहण्याच्या शुद्धात्मानुभूतीचा काळ हा ध्यानाचा काळ, आणि बाकीचा वेळ हा तत्वनिर्णयाचा, शास्त्र स्वाध्यायाचा, चित्त शांत करण्याचा, विचार करण्याचा हा बाकीचा वेळ आहे. तर अशा प्रकारे हा योगी जीव आपल्या आत्मस्वरूपाच्या रमणतेसाठी अत्यंत पुरुषार्थवंत होतो. त्यासाठी तो एकांत साधतो, त्यासाठी तो चित्ताला शांत करतो, त्यासाठी तो तत्वाचं चिंतन करतो, त्याच्यामध्ये स्वतःला स्थित करतो आणि शेवटी त्या शुद्धोपयोगामध्ये लीन होण्याचा काही काळ का होईना प्रयत्न करतो. मी काही काळ शब्द का वापरतोय? गृहस्थ काही काळच करतो. मुनिराज 24 तास हेच काम करतात. मुनिराजांना दुसरं कोणतंही काम नाही आहे, त्यांना दुसरा कोणताही प्रपंच नाही आहे, व्याप नाही आहे. त्यामुळे ते 24 तास त्या आत्मलीनतेचाच पुरुषार्थ करीत राहतात आणि दर अंतर्मुहूर्ताला आत्मस्वभावामध्ये मग्न होतात. पण गृहस्थ हा अल्पकाळासाठी अशा प्रकारचा पुरुषार्थ करण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरती सुद्धा खूप बोलण्यासारखं आहे. आज मी 5 पॉइंट घेतले, तर ते प्रत्येक मुद्दा, तो प्रत्येक पॉइंट खूप विस्तार अपेक्षित आहे त्यासाठी, परंतु त्या वेळेला आपण त्याची चर्चा करूया. आता हे संक्षेपामध्ये समजावून घेणं आवश्यक आहे. तर हे करताना एक शेवटचा 6वा मुद्दा हा आहे की अभियोगेनं, एकच शब्द याच्यातला राहिला, अभियोगेनं म्हणजे सावधानतापूर्वक, अतिशय सावधानतेपूर्वक करण्याजोगं हे कार्य आहे. म्हणजे अतिशय काळजीपूर्वक कोणतं ध्यान करण्यामध्ये काय करायचंय नेमकं? आपल्याला आत्मानुभव करायचा आहे, आपल्या शुद्ध आत्म्याची अनुभूती घ्यायची आहे. तर तो आत्मा शुद्ध रूपामध्ये तिथे शक्ती रूपाने विद्यमान आहे, परंतु तेथे अनेक रागादी विकारी भाव सुद्धा तेथेच आहेत, शरीर सुद्धा तेथेच विद्यमान आहे, द्रव्यकर्म सुद्धा तेथेच आहेत. तर द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म, शरीर, क्रोधादी विकारी भाव आणि त्याच वेळी तिथं असणारे अष्टकर्म, तर यांनी हा आत्मा संयुक्त म्हणजे एकत्रित झाल्यासारखा झाला आहे. त्यातून आपल्याला शुद्ध आत्म्याला तेवढंच अनुभवायचं आहे आणि त्यामुळे ही अतिशय काळजीपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. जसं डॉक्टर ऑपरेशन करताना अतिशय काळजीपूर्वक करतात, त्याप्रमाणे हे सुद्धा एक प्रकारचं ऑपरेशनच आहे की ज्याच्यामधून आपल्याला परपदार्थांपासून भिन्न असा शुद्ध आत्मा दृष्टीगोचर करायचा आहे. तुम्ही ते पाहिलं असेल, ध्यान लगाओ और दर्शन पाओ.
ते एक विशिष्ट प्रकारचं चित्र असतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे पानं, फुलं, फळं दाखवलेली असतात. आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर त्यामध्येच तुम्हाला भगवंताचा आकार दिसतो, ओम दिसतो, स्वस्तिक दिसतं, असे तुम्ही पाहिले असाल, मंदिरांमध्ये ठेवलेले असतात. तर त्याचप्रमाणे त्या पहिल्या प्रथम दर्शनी बघितलं तर तेथे काहीच दिसत नाही, पानं, फुलं, फळं वगैरे विचित्र आकार दिसतात. पण जर तुम्ही व्यवस्थित ध्यान लावून पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये भगवान दिसू लागतात. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा शरीराच्या संयोगामध्ये, क्रोधादी विकारी भावांच्या संयोगामध्ये, अष्टकर्मांच्या संयोगामध्ये आहे. त्यातून आपल्याला शुद्ध आत्म्याला पाहायचं आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक भेदज्ञान करायचं आहे, कारण हे रागादी विकारी भाव पण सूक्ष्म आहेत आणि आत्मा सुद्धा सूक्ष्म आहे. जेवढे पदार्थ स्थूल असतात तेवढं त्यांना वेगवेगळं करणं फार सोपं असतं, पण जेव्हा पदार्थ मिसळलेले सूक्ष्म असतील तेव्हा एकमेकांपासून विलग करणं फार काळजीचं काम बनतं, फार ध्यान लावून करावं लागतं. येथे आत्मा सुद्धा अमूर्तिक आहे आणि हे रागादी विकारी भाव सुद्धा सूक्ष्म आहेत. तर अशा दोन सूक्ष्म पदार्थांना एकमेकांपासून भिन्न करून त्यातल्या शुद्ध आत्म्याला ग्रहण करायचं असल्यामुळे येथे पूज्यपाद स्वामी म्हणतात अभियोगेनं, म्हणजे अतिशय काळजीपूर्वक आपण हा भेद विज्ञानाचा पुरुषार्थ ध्यानाच्या वेळी केला पाहिजे. सगळा पुरुषार्थ ज्ञानामध्ये घडतो. ज्ञान अलौकिक आहे, ज्ञानाची लीला प्रचंड आनंददायक आहे आणि तितकीच ती विशाल आहे. तर अशा प्रकारे हे बिंदू सांगितले की आपण आपल्या आत्मकल्याणाचा उपाय कशा प्रकारे करावा. तर एकांतामध्ये बसावं, चित्त शांत करावं, चित्ताला विकारांपासून रहित करावं, तत्वचिंतन सत्कल्पनांमध्ये पहिल्यांदा यावं, त्यानंतर योगी बनलं पाहिजे, उत्साहवंत झालं पाहिजे, त्यानंतर आपल्या निज आत्म्याच्या साक्षात अनुभूतीचा आपण लाभ घेतला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटी हे सगळं कार्य अतिशय दक्षतापूर्वक, काळजीपूर्वक हे कार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण केवळ या 6 बिंदूंचा परिचय प्राप्त करून घेतलेला आहे. ह्याच्यातला एक एक बिंदू खूप मोठा विस्तार मागतो, त्याची चर्चा आपण यथासमय करूया. या श्लोकाद्वारे आपण निश्चित लाभान्वित झाले असाल, आपल्याला दिशा मिळाली असेल अशी आशा करतो आणि या तत्वज्ञानाचा आपण आश्रय घेऊन आत्मकल्याणामध्ये स्वतःला उद्युक्त करावं अशा प्रकारची मंगल भावना करून येथेच थांबतो. ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक. बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.